आडवाटमध्ये आजचं ठिकाण साताऱ्यापासून अवघ्या 1 तास 3 मिनिटावर असलेलं ठिकाण ठोसेघर तलाव. आज संयोगिता घेऊन आलेलो नाहीये, तिला कळलं तर धरून हाणणारच आहे मला. संयोगिताला सोडून आम्ही निघालो आज ट्रिपला. प्रिया आहे आणि प्रियाचा होणारा नवरा आहे प्रणव, आणि मध्ये मी कबाब में हड्डी. हे ठिकाण गुगल मॅपवर आहे, त्यामुळं सापडायला अगदी सोपं आहे. आम्ही निघालोच होतो. वडापाव दिसत आहे सर्व, खूप तळला त्यांनी. वडापाव घेतला आणि मग आमची गाडी निघाली थेट ठोसेघरच्या दिशेला. हा रस्ता म्हणत होते का? हा सज्जनगड रस्ता आहे. गावाच्या थोडंसं पुढे गेलं की उजव्या साईडला रस्ता सुरू होतो. मग तिथं बोर्ड पण आहे, मग वळायचं त्या दिशेला. कच्चा रस्ता सुरू होतो तिथनं. मग काय एन्जॉय करायचा सगळा रस्ता. तुम्ही जर आधी दही खाल्ला असेल ना तर पोटात आपोआपच ताक तयार होईल, असा इतका सुंदर रस्ता आहे आणि तो एन्जॉय करत जायचा. पुढे गेले की रस्त्याला 2 फाटे फुटतात. मग चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं की मग डायरेक्ट गुगल मॅपकडे बघायचं आणि मग गाडी वळवायची डाव्या दिशेला. मग पुढे गेले की आलंच आपलं ठिकाण. त्याला फोटो काढण्यात आनंद आहे, मला वडापाव खाण्यात. पाणी छान दिसतंय म्हणून त्यात उतरताना काळजी घ्या. जळू आहेत त्यात, लागल्या ना कुठं कुठं सांगता यायचं नाही आणि काढता यायचं नाही. लोकेशन छान दिसतंय म्हटल्यावर मी पण माझं फोटो सेशन करून घेतलं. मनात एक सौमित्रची कविता म्हटली, पाणी झरत चालले आज आभाळ फाटले. मग ठरलं की वरती जाऊया तलाव बघायला. म्हणून आम्ही डाव्या साईडला एक छोटा पुलाचा रस्ता आहे, तिथून चालत गेलो. पुढं सगळा कच्चाचा रोड आहे आणि डोंगरच आहे थोडा. मग वरती गेलो आणि मग पुढं जे दृश्य दिसलं, नवीन लग्न ठरलं की असं असतं. यांचं फोटो सेशन सुरू होतं, तलाव राहिला बाजूला आणि माझं इकडे सुरू होतं, पाणी झरत चालले आज आभाळ फाटले. येताना कधी एकटी दुपटी येऊ नका, कारण इकडे गर्दी फार नसते. त्यामुळे समजा गाडीला काही प्रॉब्लेम आला, काही झालं तर एखादं 2 जण असलेलं कधी बरं. म्हणजे येताना शक्यतो 3-4 जण तरी मिनिमम येत चला, कारण की इकडे फार गर्दी नसते. लोकांना अजून माहीत नाही आहे ठिकाण आणि कच्चा रस्ता खूप आहे आणि थोडा स्लिपरी पण आहे. त्यामुळे येताना शक्यतो एकदम कुटुंबाने डायरेक्ट 4-5 जण यायचं, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. एवढी बडबड केल्यावर चहा प्यायची इच्छा झाली. मग काय निघालो परत. जाताना मी पण गाडीतनं थोबाड बाहेर पडून स्टाईल मारून घेतली. आमचं चॅनल सबस्क्राईब करा बरं का, नाहीतर